Now the next topic of this chapter is a color blindness. Friends, what is meant by color blindness? Color blindness is a X-linked recessive disorder where the person is unable to distinguish between a red and green colors as both the colors appear gray. बघा आता कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय. आता कलर ब्लाइंडनेसच्या ज्या जीन्स आहेत, ज्या ट्रेट्स आहेत त्या एक्स लिंक रिसेसिव्ह आहेत. म्हणजे त्या कोणत्या जीन्सवर प्रेझेंट असेल, कोणत्या सेक्स क्रोमोझोमवर प्रेझेंट असेल, एक्स क्रोमोझोमवर त्या प्रेझेंट असतील. ते डू नॉट करस्पॉन्ड टू द वाय क्रोमोझोम. वाय क्रोमोझोमला ते करस्पॉन्ड करणार नाही बिकॉज दीज ट्रेट्स आर प्रेझेंट इन अ एक्स लिंक जीन्स. ओके. And this color blindness is a X-linked genes disorders where the person is unable to distinguish between red and green. ज्या मनुष्याला, ज्या पर्सनला कलर ब्लाइंडनेस हा झालेला असेल त्याला अनेबल टू डिस्टिंग्विश बिटवीन, तो डिस्टिंग्विश करू शकत नाही रेड आणि ग्रीन. दे डू नॉट फॉर्मिंग द डिफरन्स बिटवीन द रेड अँड ग्रीन कलर. द रेड अँड ग्रीन कलर आर सेम ॲज अ ग्रे. त्याला तो कलर कसा दिसेल, रेड किंवा ग्रीन, ग्रे कलरचा दिसेल. इट इज कॉज ड्यू टू रिसेसिव्ह एक्स लिंक जीन्स. आणि हे कशामुळे? ओनली फॉर द एक्स लिंक जीन्स विच प्रिव्हेंट्स फॉर्मेशन ऑफ कलर सेन्सिटिव्ह सेल. ते काय करते, ह्या ज्या जीन्स आहेत त्या काय करताय, त्या प्रिव्हेंट करताय कलर सेन्सिटिव्ह सेलला. द कोन्स इन द रेटिना ऑफ आय. द होमोझायगस रिसेसिव्ह फिमेल्स, homozygous recessive females and hemizygous recessive male. When the homozygous recessive females means this one, homozygous म्हणजे दोघं फिमेल्सचे जे एक्स क्रोमोझोम आहे त्याच्यावर कलर ब्लाइंडनेसचा ट्रेट्स जीन्स प्रेझेंट आहे. आणि हेमिझायगस रिसेसिव्ह मेल म्हणजे इथं फक्त एक्स क्रोमोझोमवर कलर ब्लाइंडनेसचा ट्रेट्स प्रेझेंट आहे, वायला तो करस्पॉन्ड करत नाही. आर एनेबल टू डिस्टिंग्विश बिटवीन द रेड अँड ग्रीन कलर. अशा पर्सनमध्ये, अशा मेलमध्ये तो सुद्धा डिस्टिंग्विश करू शकत नाही रेड आणि ग्रीन कलर. द फ्रिक्वेन्सी ऑफ कलर ब्लाइंड वुमन इज मच लेस दॅन कलर ब्लाइंड मेन. आणि जी फ्रिक्वेन्सी असते कलर ब्लाइंड वुमनची ती लेस असते कलर ब्लाइंड मेनपेक्षा. डॉमिनंट एक्स लिंक जीन्स इज नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ कलर सेन्सिटिव्ह सेल्स. डॉमिनंट एक्स लिंक जीन्स ज्या असतात ह्या नेसेसरी असतात फॉर्मेशन ऑफ कलर सेन्सिटिव्ह सेल. कलर सेन्सिटिव्ह सेल ज्या असतात त्यांना फॉर्म करण्यासाठी एक्स लिंक जीन्सवर ह्या डॉमिनंट सेल्स ज्या असतात, जीन्स ज्या असतात एक्स लिंक जीन्स त्या नेसेसरी असतात. का म्हणून? कलर सेन्सिटिव्ह सेल्स जो असतो तो रेटिना ऑफ आयजला फॉर्म करण्यासाठी. Thus, genotype of male and female individuals can be represented as follows. जिनोटाईप आणि फिनोटाईप कसा लिहिणार मग मेल फिमेलचा ते पुढे दाखवले. सेक्स, नॉर्मल, कलर ब्लाइंड, कॅरियर. मेलमध्ये नॉर्मल पर्सनमध्ये जास्त असेल तर दे आर नॉर्मल. वेन द पर्सन हॅविंग अ कलर ब्लाइंडनेस ट्रेट्स आर प्रेझेंट इन अ एक्स क्रोमोझोम दे आर कलर ब्लाइंड अँड देन कॅरियर इज नॉट. फिमेलमध्ये दोघं याच्यात जर असतील प्रेझेंट दे आर नॉर्मल. बट हिअर द कॅरियर, हिअर द रिसेसिव्ह जीन्स, दिस वन इट इज अ डॉमिनंट असेल दे फॉर्म द कलर सेन्सिटिव्ह सेल्स. जर डॉमिनंट असेल दिस वन इट इज अ कॅपिटल सी डोनेट द डॉमिनंट जीन्स. आणि ह्या जर डॉमिनंट जीन असतील तर त्या काय करताय ते फॉर्म द कलर सेन्सिटिव्ह सेल फॉर द रेटिना ऑफ आईज व्हेन द पर्सन आर हॅव्हिंग अ नॉर्मल. बट हिअर द रिसेसिव्ह ट्रेट्स आर प्रेझेंट इन अ एक्स लिंक जीन्स. याच्यावर आता काय इथं रिसेसिव्ह ट्रेट्स प्रेझेंट आहेत म्हणून तो दे पर्सन फॉर्मिंग अ कलर ब्लाइंड अँड द कॅरियर when the person having a dominant and recessive both genes are present in a X chromosome. The inheritance of color blindness can be studied in the following two types of marriages. आता इनहेरिटन्स जो आहे कलर ब्लाइंडनेसचा तो दोन टाईपमध्ये प्रेझेंट असतात मॅरेजेसच्या. मॅरेज बिटवीन अ कलर ब्लाइंड मेल विथ नॉर्मल फिमेल. मॅरेज कुणामध्ये झालेलं असेल कलर ब्लाइंड मेलचं विथ नॉर्मल फिमेलशी विल प्रोड्यूस अ नॉर्मल विजनरी मेल अँड फिमेल offspring in F1. The son have a normal vision but a daughter will be carrier for the disease.
जर मॅरेज झालेलं असेल दोघांमध्ये, मेल अँड फिमेलमध्ये, मेल जो असेल तो कलर ब्लाइंड असेल आणि नॉर्मल फिमेल जी असेल ती काय असेल, नॉर्मल असेल. जिनोटाईप त्यांचा असा निघेल, गॅमेट्स असे फॉर्म होतील आणि 50% चान्सेस असतील कॅरियर डॉटर्समध्ये आणि नॉर्मल सन जे असतात ते 50% चान्सेस असतात. वेन द मॅरेज बिटवीन द कॅरियर फिमेल डॉटर, मॅरेज कुणामध्ये, कॅरियर फिमेल डॉटरमध्ये आणि नॉर्मल मेलमध्ये, विल प्रोड्यूस द फिमेल ऑफस्प्रिंग विथ अ नॉर्मल विजन बट हाफ ऑफ देम विल बी कॅरियर्स फॉर द डिसीज. हाफ ऑफ मेल ऑफस्प्रिंग विल बी नॉर्मल व्हाईल द रिमेनिंग हाफ विल बी द कलर ब्लाइंडनेस. बघा त्यांचं मॅरेज झालेलं असेल कॅरियर डॉटरमध्ये आणि नॉर्मल मेलमध्ये तर त्याचे गॅमेट्स फॉर्म होतील. F1 जनरेशन त्याचं निघेल. नॉर्मल फिमेल चान्सेस 25%, नॉर्मल मेल इज 25, देन कॅरियर फिमेल इज 25, कलर ब्लाइंड मेल इज 25%. Half chances we are forming in this marriage between the carrier female and the normal male. Then from the above example, it is clear that the X-linked recessive genes for color blindness is inherited from the color blind father to his grandson through his daughter. बघा आता इथं ह्या एक्झाम्पलनुसार आपल्याला काय कळलं, क्लिअर झालं की एक्स लिंक रिसेसिव्ह जीन्स ज्या असतात कलर ब्लाइंडनेसच्या त्या इनहेरिटेड होतात, म्हणजे एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत जातात. वेन द कलर ब्लाइंड फादर जर कलर ब्लाइंड असेल तर हिज ग्रँडसन, याच्या ग्रँडसनला थ्रू अ डॉटर, कुणा थ्रू, डॉटर थ्रू त्याच्या ग्रँडसनला कलर ब्लाइंडनेस हा डिसऑर्डर झालेला असेल. दिस टाईप ऑफ इनहेरिटन्स इज कॉल्ड ॲज क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. आणि अशा इनहेरिटन्सला काय म्हटलं जातं, क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. नाव नेक्स्ट वन, इट इज द हिमोफिलिया, मीन्स अ ब्लीडर्स डिसीज. फर्स्टली व्हॉट इज मीन बाय हिमोफिलिया. हिमोफिलिया मीन्स ब्लड क्लॉटिंग, ब्लड फेल्स टू क्लॉट. म्हणजे आता इथे काय होतं आहे, इथं जेव्हा इंज्युरी झाली असेल त्यावेळेस एखाद्या वेन द पर्सन आर सफरिंग टू धिस डिसीज हिमोफिलिया, दे गिव्ह द वेन दे फॉर्मिंग अ इंजुरी, त्याला जर एखादी इंजुरी झाली असेल त्यावेळेस त्याचं जे त्या इंजुरीमधनं ब्लड निघेल ते लगेच फेल्स टू द क्लॉट, लगेच ते काय व्हायला सुरुवात होतं, क्लॉट व्हायला सुरुवात होतं. त्याला काय म्हटलं जातं, हिमोफिलिया. हिमोफिलिया इज ऑल्सो द एक्स लिंक रिसेसिव्ह डिसऑर्डर्स इन विच ब्लड फेल्स टू क्लॉट और कोॲग्युलेट व्हेरी स्लोली. द जीन्स फॉर नॉर्मल क्लॉटिंग आर डॉमिनंट ओव्हर द रिसेसिव्ह जीन्स फॉर हिमोफिलिया. द पर्सन हॅव्हिंग अ रिसेसिव्ह जीन्स फॉर हिमोफिलिया, हा जो पर्सन असेल तो रिसेसिव्ह जीन्स असेल हिमोफिलियाची, इज डिफिशियंट इन क्लॉटिंग फॅक्टर्स. कोणतं फॅक्टर्स असेल मग त्याच्यामध्ये प्रेझेंट डिफिशियन्स क्लॉटिंग फॅक्टर्स, फॅक्टर नंबर 8 अँड 9 इन ब्लडमध्ये कोणता फॅक्टर प्रेझेंट असेल, 8 आणि 9. इव्हन मायनर इंजुरी कॉजेस कंटिन्युएशन ब्लिडिंग. जेव्हा मायनर इंजुरी झालं असेल आणि कंटिन्युअस ब्लिडिंग होत असेल तर हेच हिमोफिलिया इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ब्लीडर डिसीज. म्हणून याला काय म्हटलं जातं, ब्लीडर डिसीज असं सुद्धा म्हटलं जातं. द रिसेसिव्ह जीन्स फॉर हिमोफिलिया इज लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन. आता ही जी जीन्स आहे ही सुद्धा नॉन होमोलॉगस रिजनवर प्रेझेंट असेल एक्स क्रोमोझोम्सच्या, ॲज देअर इज नो कोरस्पॉन्ड ॲलिल फॉर द वाय क्रोमोझोम टू सप्रेस इट्स एक्सप्रेशन. सो मेन सफर फ्रॉम धिस डिसीज. म्हणून मेन काय होतात, सफर होतात ह्याच डिसीजपासून. वुमन सफर्स ओनली व्हेन बोथ एक्स क्रोमोझोम्स हॅव अ रिसेसिव्ह जीन्स. वुमन केव्हा सफर होतील, जेव्हा दोघं बोथ क्रोमोझोम्स असतील त्याच्यातले ते दोघं रिसेसिव्ह जीन्स दाखवत असतील त्यावेळेस. द जिनोटाईप ऑफ द मेल अँड फिमेल्स आर इंडिव्हिज्युअल्स. हिअर द सेक्स नॉर्मल, हिमोफिलिक अँड कॅरियर. मेल हॅव्हिंग अ एक्स क्रोमोझोम हॅव्हिंग अ डॉमिनंट जीन्स. वेन Y they do not correspond to the X-linked inheritance when the person are having a normal. When in this male person having a X chromosome having a recessive genes small h, then Y, then this one it is a hemophilic female, this one it is a dominant genes म्हणून तो काय नॉर्मल आहे. आणि जेव्हा त्या रिसेसिव्ह असतील त्यावेळेस तो हिमोफिलिक असेल आणि रिसेसिव्ह आणि डॉमिनंट दोघं असतील त्यावेळेस तो काय असेल, कॅरियर असेल. लाईक कलर ब्लाइंडनेस हिमोफिलिक असो शोज अ क्रिस क्रॉस इनहेरिटन्स.
कलर ब्लाइंडनेससारखं हिमोफिलियासुद्धा काय क्रिस क्रॉस इनहेरिटन्स आहे. द इनहेरिटन्स ऑफ हिमोफिलिया कॅन बी स्टडीड विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग एक्झाम्पल. मग हिमोफिलिया हा वेगवेगळ्या प्रकारात स्टडी केला गेला. त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे मॅरेज बिटवीन द हिमोफिलिक मेल अँड नॉर्मल फिमेल. मॅरेज असेल हिमोफिलिक मेल आणि नॉर्मल फिमेलमध्ये, तर इथं काय होईल, आता इथं F1 जनरेशनमध्ये कॅरियर डॉटर्स जे असतील 50% ऑफ चान्सेस इज अ कॅरियर डॉटर्स. वेन द नॉर्मल सन्स आर 50%. यावेळेस नॉर्मल पर्सन्स किती असतील 50% असतील. देन द मॅरेज बिटवीन द फिमेल डॉटर अँड नॉर्मल मेल. आता मॅरेज कोणामध्ये झालं आहे, कॅरियर डॉटर आणि नॉर्मल मेलमध्ये झालं आहे. त्यावेळेस F1 जनरेशन असेल तर हाफ चान्सेस फॉर द नॉर्मल फिमेल, नॉर्मल मेल, कॅरियर फिमेल अँड कलर ब्लाइंड मेल. समजलं? ओके.